नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. टाकळीवाडीमध्ये गौतम बुद्ध जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न. टाकळीवाडी तालुका शिरोळ येथे बौद्ध विहारमध्ये समस्त समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहाने गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार गोरख निर्मळे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला व मेणबत्ती प्रज्वलन व गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण ऑर्नरी कॅप्टन रमेश निर्मळे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रत्येक पौर्णिमेला व प्रत्येक महिन्याच्या रविवारी पत्रकार नामदेव निर्मळे बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांना मानवंदना तसेच प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात येते. प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. सन 2023 गौतम बुद्ध जयंती पासून प्रत्येक रविवारी व प्रत्येक पौर्णिमेला बुद्ध वंदना अखंडपणे चालू आहे. समाजाच्या तळागाळापर्यंत पत्रकार नामदेव निर्मळे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचवण्याचे श्रेय प्रत्येक तरुण पिढीने हाती घेतलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांचे विचार प्रत्येक समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य माजी सुभेदार तसेच महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष केंदबा कांबळे तसेच माजी सरपंच बाबासाहेब वनकोरे, सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे, विनायक कांबळे तसेच माजी सैनिक नंदकुमार कांबळे, पोस्ट मास्तर दिनकर माळगे, विश्वास कांबळे, खंडू कांबळे, राजकुमार कांबळे, सामाजिक कार्यकर्ते महेश कांबळे, सुनील कांबळे, अमोल माळगे, रमेश कृष्णा कांबळे, विलास बळे, बळीराज माळगे अतिशय उत्साहाने व जोमाने करत असतात. पूर्ण तरुण पिढी यामध्ये अतिशय उत्साहाने सहभागी होतात. त्याला साथ सुद्धा प्रत्येक समाज बांधव देत आहे. पत्रकार नामदेव निर्मळेची रिपोर्ट. यांच्या जीवनामध्ये 3 घटना घडून गेल्या. जसं की त्यांचा जन्म वैशाख पौर्णिमे दिवशी झाला, त्यांना ज्ञानप्राप्ती वैशाख पौर्णिमेला झाली आणि त्यांचा महापरिनिर्वाणही वैशाख पौर्णिमेला झाला. तथागत गौतम बुद्ध हे राजकारणामध्ये जन्म घेतले आणि त्यांचं पूर्ण तरुण पण हे सुखामध्ये गेलं. पण एक दिवशी ते ज्यावेळी बाहेर पडले राजवाड्याच्या आणि त्यांना जे ह्या पृथ्वीतलावर जे दृश्य दिसलं दुःखाचं आणि ते दुःख पाहून त्याने दुःखाचं मूळ कारण शोधण्यासाठी घराचा त्याग केला आणि आपला साधू किंवा वावगत्यांना मी घराचा